आम्ही आज आढावा घेत होतो. 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत. आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35,00,000 महिलांचंही आम्ही जोडून घेऊ. म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे. तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या जो काही लाभांत वाटप आहे किंवा डीबीटी आहे त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन त्या बहिणींसाठी अखेर एकनाथजी शिंदे साहेबांचा मोठा निर्णय. आता 1,500 नाही तर 4200 रुपये थेट खात्यात येणार. 15 जिल्हे झाले की लगेच पुढच्या टप्प्यात अजून 15 जिल्हे काही तासानंतर आपल्याला वाटप पाहायला मिळणार. याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत. आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे. जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, त्याची सुरुवात झालेली आहे. बहिणीला 4200 रुपये आता 15 जिल्ह्यात येत आहेत. यादी प्रशासनाकडून जाहीर. या 15 जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, कारण आता 50,000 रुपयाची वाढ झाली आहे आणि 38,000 रुपये देखील मिळालेले आहेत. कोणाला मिळाले 38,000 लगेच पहा. आदिती ताईंनी देखील डीबीटीद्वारे सर्व बहिणींना पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत. संपली. निर्णय कधी होणार, कधी बँक खात्यात पैसे येणार, बहिणी वाट पाहत होत्या. पण अखेर एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेत 10वा हप्ता आणि 11वा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला. पण लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त 5 गिफ्ट मिळणार आहेत. आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार. लक्षात घ्या, काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत. आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा, लाडक्या बहिणीला 2490 रुपये 3 गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणीला आता मिळणार आहे. एकदम 3 गॅस सिलेंडरचे पैसे देवाभाऊ म्हणाले आहेत. आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. दुसरं गिफ्ट जे आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. 10व्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे. आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी. आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार. गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे. लाडक्या बहिणीला हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे. भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा. पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे 2 लाख रुपये. घरकुलाचे 2 लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे. छोटासा अर्ज करायचा 1 रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे. त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन. लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे. शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो. 5वं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार. साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे. योजनेचा 10वा हप्ता आणि 5 गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियम आणि अटी पाळावे लागतील. 5 नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे. 2,63,00,000 बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे. लाडक्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार. ज्या बहिणी हे 5 नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही. लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे. आता चौकशी होणार आहे. ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार. लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार. ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या, त्यांना ते माहिती पडलं, तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार. काय म्हणाले साहेब? चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती. आम्ही नियमावली ठरवलेली होती. चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात. ती आमची मानसिकता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम हे धरले जातात. आता लाडक्या बहिणींच्या घरात या 5 वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे. अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत. ही जबाबदारी दिली आदेश वरून आलाय. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले.
घाई गडबडीत अर्ज भरले, पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर ते नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे. तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय, घरात येऊन चौकशी होते. पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झालाय. या सर्वेच्या माध्यमातून या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार. कोणत्या त्या 5 वस्तू आहेत, या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढण्यात जाणार आहे. पटापट आपण पाहून घेऊयात या 5 वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीने चौकशी होणार आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात पहिली चौकशी होणार. पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली ती म्हणजे 4 चाकी वाहन. आता 4 चाकी वाहन तर सगळ्यांना माहित आहे, पण पुढच्या 4 वस्तू खूप धक्कादायक आहे. अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिलंय की सर्वात प्रथम तुमच्या घरामध्ये येऊन 4 चाकी वाहन आहे की नाही हे चेक करा. जर समजलं, जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे. तात्काळ फॉर्म रद्द होणार. बहिणींकडे ज्या अंगणवाडी सेविकांकडे लॅपटॉप असतो, लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे, माहिती आहे आणि तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार. तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल तर ठीक आहे, जर तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं कळणार, तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी येऊन चौकशी करणार. आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे. सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार, पहिली चौकशी होणार 4 चाकी आहे की नाही हे चेक केलं जाणार. प्रत्येक महिलाच्या घरी 4 चाकी आहे की नाही हे आरटीओ विभागाने त्यांना दिले आहे. आता दुसरी चौकशी होणार लक्षपूर्वक. आता या चौकशीतून कशी सुटका करायची ते सांगितलं ना. दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या नावावर संपत्ती किती आहे, तुमच्या घरात शेती आहे का, प्लॉट आहे का, ऑनलाईन पद्धतीने चेक केलं जाणार. तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द केले जाणार. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे. आता तुमच्या महिलांनी म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय, लाभार्थी आहे, त्यांच्या नावावर शेती नकोय, सोबत कुठली मोठी प्रॉपर्टी नकोय, मोठं घर देखील नकोय, परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धतीनं सगळं काही दिसून येतंय. तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड, कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याचा सर्वे देखील आता होणार आहे. आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं सर्च करणार, लगेच कळून जाणार. घरचा 7/12 देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत. ऑनलाईन 7/12 मागवले जातील. अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार. आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं, तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का. जेवढ्या महिलांनी लाभ घेतलाय त्या महिलांचा लाभ आता बंद होणार. जर एका कुटुंबात जर कोणी टॅक्स भरत असेल, बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातला कुणी व्यक्ती टॅक्स भरत आहे. अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये 2-2, 3-3 व्यक्ती नोकरीला आहेत, कुटुंबामध्ये जरी कुणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्याला ऑलरेडी आयकर विभागाकडून आली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार. चौथी चौकशी होणार, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही. आता जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 लाखाचा निकष ठेवला होता. 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे. फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या, चेकिंग सुरू झाल्या आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो चेक केला जाणार. ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार. चौकशी अशा पद्धतीने होणार आहे. 5वा निकष जो आहे, 5व्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे, पण त्याआधी 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की 2.5 लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार, ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही. कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न 15,000च्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न 15 ते 1 लाखाच्या आहेत, ह्या दोन्हीसाठी आहे. पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे, त्यांचं उत्पन्न नक्कीच 1 लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहित आहे. ज्यामुळे त्या लोकांच्या 2.5 लाखावरची उत्पन्नाची चौकशी होणार आहे. ज्या व्यतिरिक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. 5वी जी चौकशी होणार आहे, लक्षपूर्वक आहे का, 5वी चौकशी जी होणार आहे ती फार महत्वाची आहे. आता या 5 चौकशा झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची, काय 4 चाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे देतो. आता 5वी चौकशी आहे. 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत याची तपासणी होणार. किती महिला आहेत त्यापैकी ज्या 65 वर्षाच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत